नमस्कार मंडळी, मी एकता काशीत स्वागत करते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. ते म्हणजे कोकण सिरीज भाग 4. तर सकाळ एकदम छान झाली आहे आणि मी सध्या आहे आता 2 दिवस प्रथमेशकडे आहे. सो आता चहा नाश्ता वगैरे झाला आहे. घरात त्याची एक छोटी भाची आहे, सो तिच्यासोबत पण मस्ती वगैरे करून झाली आहे. प्रथमेश ऑलरेडी रत्नागिरीत गेला आहे. मला उठायला उशीर झाला आहे आणि त्यामुळे मी मागून जाणार आहे. तो पुढे गेला आहे आणि मग पुढे रत्नागिरीत काय काय करते किंवा काय काय होणार आहे ते सगळं आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघूया. हेअरस्टाईलचं मला कधीच काही समजत नाही. म्हणजे मला खूप काही हेअरस्टाईल करायचे असतात, बट मला हेअरस्टाईलच नाही येत. म्हणजे मी किती जरी असं असं वगैरे बांधायचा प्रयत्न केला ना, एकतर ते केस सुकतात तरी किंवा ते बसत तरी नाही. मग काय माझी हर टाईमची हेअरस्टाईल फक्त असे केस घ्यायचे, असं घ्यायचं, हा रबर बांधायचा, मग हा रबर पण हळूहळू हळूहळू असा येतो, मग हे केस पण असे येतात. एकच हेअरस्टाईल असते माझ्याकडे, एकच हेअरस्टाईल. शिकणार आहे हेअरस्टाईल पण शिकणार. जसं आता मेकअप शिकते ना, तसं आता हेअरस्टाईल पण शिकणार आहे. मला मेकअप येत नाही, ह्याचे मला खूप तोटेच झाले आहेत. म्हणजे शोच्या वेळी वगैरे मला प्रॉब्लेम व्हायचा प्रत्येक वेळी. म्हणजे प्रत्येक पोरी मला नेहमी हेल्प करतात, बट असं वाटायचं की माझ्यामुळे त्यांचा टाईम वेस्ट होतो आहे. सो त्यापेक्षा स्वतः पण थोडं थोडं शिकावं. त्यामुळे यावेळी नाटकाच्या वेळी मी स्वतःच मेकअप केला होता, जसा येईल तसा केला होता. आता फटाफट मी रेडी होते ना, तर माझी बस सुटली नाही. तर गावच्या ठिकाणी एकदा बस सुटली की परत बस लवकर येत नाही. त्यामुळे मी जर अशी व्लॉगच्या समोर उभी राहिली की मी सारखी बडबडच करत राहील. त्यापेक्षा मी फटाफट रेडी होते आणि रेडी होऊन आपण भेटूया. तुझं फुल घे, हे बघ इथे लावलं, हे काढून घे. हे हो कुठे लावलं दीदीने? घे, नको मला, घे, हे घे. तू इस्त्रीला कपडे आणते ना? इस्त्री मारायचे ना कपड्यांवर तुझ्या? हा? हातात ठेवलं, झालं. मस्त अशी रेडी होऊन निघाली आहे मी आता रत्नागिरीत जायला. दुपारचे 12:30 वगैरे वाजले आहेत आणि काल हा रस्ता दाखवता नाही आला प्रथमेशच्या घरचा, कारण खूप अंधार होता रात्री. पण आता दाखवते. मला दमका लागला. हे प्रथमेशचं घर आहे. इथे आता बाबांनी ते कचरा हे केला आहे आणि हे प्रथमेशचं घर. आणि हा ही जायची पायवाट. एकदम एका साईडला छान असं. आता आपण निघूया, नाहीतर ही बस सुटेल आणि बस सुटली की परत बस भेटणार नाही. त्यामुळे आता बसमध्ये किंवा रत्नागिरीत गेल्यावर भेटू. मला ना असं थोडंसं अनकम्फर्टेबल होतं बाहेर व्लॉग शूट करताना, कारण तितका अजून व्लॉग मी असं कधी पब्लिकमध्ये केला नाही आहे शूट. पण होईल, सवय होईल. शिड्यात पावसाळ्यात खूप त्रास होतो इथे. आता मी या स्पॉटवर आलो आहे आणि इथे कुंद्या, अथर्व आणि प्रथमेशचं शूट चालू आहे. कुंद्याचं नाटक आहे, कुंदा आणि अथर्वचं, तर त्याचं शूट चालू आहे इथे. कॉलेज लाईफचं माहिती नाही आज करतील की नाही, पण आता सध्या त्यांचं तिकडे ते शूट चालू आहे. म्हणून मी एका साईडला उभी आहे आणि प्रथमेश पुढे बसला आहे. आता मस्त पोटपूजा करणार आहे. घाल एवढं एक्सप्रेशन. प्रथमेश फालतू काही करू नको. किती सिन्सिअर पोर आहेत बघा. कट. दुपारी मिसळ खाल्ल्यापासून आम्ही सौरभच्या ऑफिसमध्ये येऊन बसलो. म्हणजे मी तरी तिकडून आल्यापासून माझं कामच करते, पण एक मुलगा आहे जो फक्त टाइमपास करतो. मग दाखवतो. कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटून कारे. आता हे मुद्दामून केलं जेणेकरून तुम्हाला कळायला की तो किती मोठा सिंगर आहे अँड ऑल. पण आज दिवसभरात त्याने काहीच काम केलेलं नाही. फक्त चहा, नाश्ता, खाणं, बस इतकंच. आम्ही घरी आलो आहे, पण खूप थकायला झालं आज. काय नाही, म्हणजे फक्त बसून काम होतं तरीसुद्धा थकायला झालं आणि इतका कंटाळा आला. मला वाटतं की ही जी दगदग चालू आहे बऱ्याच दिवसांची, त्यामुळे पण थकवा असेल. आता मुंबईत उद्या मी जाणार आहे आणि गेल्यावर सुद्धा बरीच कामं पेंडिंग आहेत. तर
तर गेल्यावर सुद्धा कामांची लिस्ट चालू असणार आहे. आराम करायला भेटेल नाही भेटेल माहिती नाही, पण बघू. उद्या माझी ट्रेन आहे सकाळची. रात्री 10:30 वाजताच माझं जेवण झालं आहे. म्हणजे मुंबईला किती लेट जेवतो आणि गावी आल्यावरती किती लवकर जेवतो. आता असं वाटत पण नाही, असं वाटतं की 12:30-1 वगैरे वाजला आहे, पण फक्त आणि फक्त 10:30 वाजलेत आणि तरीसुद्धा माझं जेवण वगैरे झालं आहे ना, तर झोपायची तयारी करते आहे मी. मग हा व्लॉग आता इथेच संपवते. उद्याचा प्रयत्न करीन मी करण्याचा, कारण उद्या ट्रॅव्हलिंग वगैरे बरंच काही आहे, पण प्रयत्न करीन मी असेच व्लॉग कंटिन्यू ठेवण्याचा. आय गेस हा चौथा पार्ट होता. म्हणजे 4 मी कंटिन्यू केले. सो बघा तुम्ही, प्रत्येक एक व्हिडिओ बघा आणि सगळ्याच व्हिडिओना लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा, कारण तिकडेच जास्त कॉन्टेंट्स व्हिडिओ वगैरे येत असतात, बऱ्याच गोष्टी असतात. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.